गेल्या वेळेला आपलं बोलणं झाल्याप्रमाणे महानगरपालिकेचा कारभार हा कुठल्या प्रकारचा आहे याची वस्तुस्थिती आज आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. ॲक्च्युअलमध्ये हा रस्ता पास झाला, या इथे संपूर्ण पहिले पाणी भरायचं, रस्ता आला वरती, काँक्रिटीकरण झालं, गटार गेलं खालती. परंतु आता महानगरपालिकेचे कॉन्ट्रॅक्टर काय करतात, या ठिकाणी पाईप तुम्ही बघत असाल, हे लहान पाईप टाकले, हे वरती टाकलेत, पण ॲक्च्युअल गटार कुठे आहे, त्याच्याहून खालती आहे. बरोबर. आता याची कामाची क्वालिटी बघा तुम्ही कुठल्या स्वरूपाची आहे ती. महानगरपालिकेला मला हेच आव्हान आहे की जेव्हा ही निवेदिता आलेली होती तुमच्याकडे, तेव्हा हे किती दिवसामध्ये हे काम पूर्ण करणार होते आणि कुठल्या दर्जाचं काम देणार होते आणि ॲक्च्युअलमध्ये इथे कुठल्या प्रकारचं काम केलं जात आहे. सर्व इथे वाजा मुल्ला भंडारवाडी यातली नागरिक ह्या गटारापासून त्रस्त आहेत. बरोबर. ह्या अगोदर पण काही कारणास्तव गटाराचं काम स्लो चालू होतं, खडीकरण स्लो चालू होतं, पण पब्लिकने त्यावेळी आवाज उठवला होता, परंतु त्यावरती महानगरपालिकेने त्यांना केराची टोपली दाखवली. अशा टायमाला लोकांनी काय करावं? नाही, हा एकदम म्हणजे आपला कारभारच भोंगळ आहे हा संपूर्ण. निवेदिता काढली जाते, कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिलं जाते, परंतु त्या कामाची क्वालिटी कोण तपासते आहे? आता जो तपासतो आहे तो आणि कॉन्ट्रॅक्टर ह्याचं काहीतरी साटलोटा आहे का या कामाला तो अशी मंजुरी देतो आहे आणि हे काम ओके करतो आहे, तर हे देखील या ठिकाणी तपासणं गरजेचं आहे. पण हे आता तपासणार कोण? आपण तपासणार. आपल्याला गेल्यावरती काही लेखी उत्तर दिलं जाते, गप केलं पाहिजे. आता हे सगळं आपल्या जनतेला कळायला पाहिजे. त्यासाठी आज आम्ही संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे सगळे उमेदवार, सगळे पदाधिकारी तुमच्या लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि हा भोंगळ कारभार तुमच्या सर्वांच्या समोर मांडत आहोत. सर, काय सांगाल की इतके वर्ष बहुजन विकास आघाडीची एखादी सत्ता होती, परंतु आज स्ट्रॉंग विरोधक म्हणून चांगल्या प्रकारचे आपल्याकडे भाजपचे नगरसेवक निवडून आले, मग त्यांच्याकडून हे कार्य काही करताना दिसत नाही. नाही, मुद्दा मुळात कसा आहे, जेव्हा बहुजन विकास आघाडीची सत्ता होती तेव्हा ते त्यांचे कॉन्ट्रॅक्टर लावत होते. आज भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षनेते म्हणून तिकडे प्रस्थापित आहेत, त्यांचं चांगलं संख्याबळ आलेलं आहे. परंतु या दोघांचं मध्ये काय कनेक्शन आहे का? कारण संपूर्ण होऊन पण सत्ता विरोधक जरी आले तरी कारभार तसाच चालू आहे. कारभार अजून कुठेही सुरळीत झालेला नाही. तर या दोघांचं काय मध्ये मॅच फिक्सिंग झाली आहे का, ती देखील तपासणं या ठिकाणी गरजेचं आहे. सर, जे मुख्य नाले प्रत्येक वर्षी एवढे करोडो रुपये खर्च करून टेंडर दिलं जातं आणि प्रत्येक वर्षी ते अर्धवट राहतं, यावरती नियंत्रण कोणाचं असलं पाहिजे? प्रशासनाचं, शासनाचं नियंत्रण या सगळ्या गोष्टीमध्ये असलंच पाहिजे आणि ते गरजेचं आहे. कारण हा जो पैसा आहे ना, हा आपल्या सगळ्या सामान्य लोकांचा पैसा आहे आणि तो सुनियोजित स्थितीने खर्च करण्याची जबाबदारी महानगरपालिका आणि त्यांनी निवडून दिलेल्या संपूर्ण नगरसेवकांची तसेच अधिकाऱ्यांची आहे. परंतु या हक्कापासून आपल्याला वंचित ठेवलं जात आहे. याचं संपूर्ण पाठपुरावा आता आपल्याला सामान्य माणूस म्हणून आपल्यालाच करावा लागणार आहे. दुसरं इतर आपण त्यांच्यावरती सोडलं तर आपल्याला जी पाहिजे ती कामाची क्वालिटी भविष्यामध्ये आपल्याला तरी मिळू नाही शकत. आजही तसंच आहे, अजून 10 वर्षांनी तसंच होणार. सत्ता येणार, सत्ता बदलणार, परंतु जिथपर्यंत सामान्य माणूस जागा होत नाही तिथपर्यंत आपल्या नशिबी हाच कारस्थानाला आपण बळी पडणार आहोत. जनतेला काय आव्हान आहे? जनतेला हेच आव्हान आहे, जिथे जिथे असा भोंगळ कारभार, जिथे जिथे अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट तुमच्या निदर्शनास येतील त्याच्यावरती आवाज उचला, निदर्शनं करा, पत्रव्यवहार करा. काहीही गोष्टी झाल्या, तुम्हाला कुठेही अडचण आली तर आम्ही तुमच्या पाठी सदैव उभे आहोतच. अजून कोण बोलतो? बोला ना, हे बोलते. सावंत सर, काय सांगाल की आजची जी वस्तुस्थिती पाहत आहे आणि आपण ह्या वार्डमध्ये एक विभाग उपाध्यक्ष म्हणून फिरत असताना काय निदर्शनास आलं? निदर्शनास हेच आलं आहे, नवीन काही नाही. जे मागे होतं तेच आता आहे. लोकांची अपेक्षा होती की प्रशासन आता बदललं आहे, आता विरोधी पक्ष ठामपणे उभा आहे. अगोदर विरोधक नव्हते, आता विरोधक कट्टर आहेत. जर विरोधक ठामपणे उभे आहेत आणि कट्टर आहेत, मग ही परिस्थिती आज का झाली आहे? लोकांनी कोणाकडे बघावं? विरोधकांकडे बघावं अपेक्षेने की सत्ताधाऱ्यांकडे बघावं अपेक्षेने? सत्ताधारी मागेही होते, आताही आहेत. मग विरोधकांचं हे काम आहे की उचलून धरायचं. हे आज आम्ही आलो आहोत, आमची जनता आहे, लोकांनी आम्हाला मतदान केलं आहे. त्या लोकांना आम्ही बांधील आहोत त्यांच्या कामासाठी आणि ते आम्हाला आज विचारतात की हे काय चाललं आहे. म्हणून आम्ही हे आज सत्ताधाऱ्यांना विचारतो आणि विरोधकांना विचारतो, तुम्ही कोणत्या भाषेत बोलताय, कोणत्या भाषेत त्याच अधिकाऱ्यांशी बोलणार आहात की रस्त्यावरती जनतेला यावं लागेल. मग जनतेला रस्त्यावरती यावं लागलं की मग ते पुढचा जो आक्रोश असेल, जन आक्रोश असेल, तो त्यांना सहन करावं लागेल. सर, या शहराचं नाव आहे नालासोपारा, म्हणजे नाल्याच्या पाण्यामध्येच ही जनता राहणार का? हे ग्रँटेड केलं आहे नगरपालिकेने. आपल्या नगरपालिकेच्या कुठल्याही अधिकाऱ्यांना विचारायचा, त्याची निविदा काढली आहे, त्याच्यावरती हे काढलं आहे, त्याच्यावरती ते काढलं आणि ते काम असं होणार आहे. मग याला भेटा, नंतर मग त्याला भेटा, मग त्याला भेटा, नंतर त्याला भेटा. याच्यातच आपली नगरपालिका समाधानी आहे. अशा ठेकेदार पूर्वरत काम पूर्ण करत नाही. सरळच वरती काय करायला पाहिजे? सरळच आहे, नगरपालिका ही कारवाई करायची, काय करते नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं काम आहे. पण सर्वसामान्य माणसाचं असं म्हणणं आहे, जो कॉन्ट्रॅक्टर वेळेत काम पूर्ण करत नाही त्याला 100% पेनल्टी किंवा काही जे काय नगरपालिकेच्या नियमात जे बसेल
ती पेनल्टी लागलीच पाहिजे ना. लोकांना मोटिवेट करता तुम्ही सर्वसामान्य माणसांना. अधिकारी बाकी आपल्या गाडीतून फिरतात, पण सर्वसामान्य नागरिक रस्त्यावरून फिरतात, मुलं शाळेत जातात, ह्यांचा त्रास कोण सहन करणार? आणि ह्यांना का म्हणून त्रास तो? हा जो सगळा विकास झाला हे तुमच्या आमच्या करातून चाललेला आहे. मग आम्हाला विकास का दाखवत नाही तुम्ही? मग ही अर्धवट कामं टाकलेत, ह्याला जबाबदार कोण? नक्कीच. आताच आपण पाहिलं की उभाटाचे काही कार्यकर्ते की नालासोपारा जे आहे आणि ह्या नालासोपारामध्ये याचं एक चालू झालेलं आहे की नाला आणि सोपारा ह्यामध्ये काहीतरी गणित आहे की नालासोपारातली जनता या नाल्याच्याच पाण्यामध्ये राहणार का आणि हे 3-4 महिने अशा पद्धतीनेच काढणार का? त्यांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार? वसई विरार शहर महानगरपालिका त्यांच्या मूलभूत सुविधांपासून त्यांना का वंचित ठेवते? अशा प्रकारचे जर ठेकेदार असतील तर ठेकेदारांनी परत कॉन्ट्रॅक्ट ती का दिली जातात आणि ते मुजनीमध्ये पूर्ण जर करत नसतील तर ह्यावरती त्यांचं निर्बंध कोणाचं लागलं पाहिजे आणि यांना काळ्या यादीत का टाकलं जात नाही? परत त्यांनाच का कॉन्ट्रॅक्ट दिले जातात? म्हणजे विरोधक आणि सत्ताधारी यांचं साठलोट आहे आणि अशा प्रकारचं हे शासनाची तशीच त्याबरोबर जनतेची फसवणूक करत आहेत. म्हणून यांना रस्त्यावरती उतरून जॉब विचारावा लागेल अशा प्रत्येक आम आदमीचं म्हणणं आहे. धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी प्रभात समाचार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.